गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. श्री दत्तनगा माता तव शरणी वंदना. आपण ज्या स्वरूपाने राहतो त्या स्वरूपाने आपण कसं असलो पाहिजे, देहस्वरूप स्वभाव धर्म आपला का असला पाहिजे. आपण प्रत्येकाशी आत्म्याशी एक होऊ, आत्माराम होऊ, आत्म्याशी भेटूया, आत्माराम होऊया. आपण हे विचाराने चालतो का सगळ्यामध्ये एक परमात्मा आहे, एक परमेश्वर आहे, तू मी एक आहे, देव सर्वांचा एक आहे. ह्या विचाराने आपण जे गतीने चालतो त्या गतीने चालत असताना आपण तेव्हा प्रापंचिक, कौटुंबिक, सांसारिक हे जे आपण जोडलेले आहोत ते जोडलेले असल्यामुळे आपण एक सांसारिक नात्याने जोडतो. तेव्हा आपलं असेल तेव्हा सुख असेल तर आपल्याला वाटतं नाही सुखीचं नाही, तू सुखीचं आहे. हा विचारधारा आपल्यात उभी राहते. पण आपण समजत नाही का तो सुद्धा माझाच आहे, तो आत्मासुद्धा माझाच आहे, माझ्याशी जोडलेला आहे. भले रक्ताचं नातं नसेल पण ईश्वरी नाते एक आहे. सर्वभूता तिष्ठन्ति परमेश्वर असं गीता सांगते. सर्व भूतांमध्ये एक परमेश्वर आहे. सर्वस्य शाणम हृदयविष्टा, सगळ्यांच्या हृदयात असलेला परमेश्वर एक आहे आणि तो मी आहे, तो आहे. म्हणून आपण सोबत सांगतो मला खऱ्या अर्थाने सोबत झाला पाहिजे. त्या विचाराने आपण जर राहिलो तर खऱ्या अर्थाने दुसऱ्याचे सुख किंवा काय सुख आपल्यामध्ये आपण कधीच त्या विचारधारामध्ये यायचं नाही. हे चुकीचं आहे, तू खोटं आहे बोललं पाहिजे, सत्य आहे तर सत्य आहे. पण आपण नुसता विनाकारण आपण त्या एका मायेसाठी आपण दुसऱ्यालाही दोष देतो, दुसऱ्यालाही बोलतो. का बोलतो? तर ही माया जी आहे ती मायेने आपण अडकलेलो असतो, संसारातली माया. आणि त्याच्यामुळे आपण त्या माणसाला जो म्हणतो नाही चुकीचं करतो तू, आपण तपासत नाही तो चुकीचा आहे का काय ते आपण तपासलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. आपण पारमार्थिक लोक आहोत, आपण पारमार्थिक करणारे, स्वभावाच्या विचाराने चालणारे. तर आपल्याला तो गणित आपल्याला उमगला पाहिजे. समजत नसेल गणित तर आपण खरं त्याला काय चुका करतो आपल्याला कळत नाही. आपण वाटतं आपण बरोबर आहोत, पण आपल्या अंतर्मनाला आपण विचारा. बाह्य रंगाने जे करतो त्या अंतर्मनाला विचारलं पाहिजे. आपण त्याला साक्षी ठेवत नाही. म्हणून देव व्यवहारामध्ये धर्म हा साक्षी असला पाहिजे. धर्म सतत बरोबर असला पाहिजे. म्हणून स्वभाव धर्म माझा काय असला पाहिजे, कुठे चूक आहे कुठे चूक नाही ते मला समजलं पाहिजे. त्या धर्माला खरं असताना मी व्यवस्थित ठेवला आहे की नाही, त्या विचाराने मी राहिलो की नाही हे सतत पाहणं, तो खरा स्वभाव धर्म आहे. मग स्वभाव धर्म माझा कसा असला पाहिजे, तो मी साक्षी असला पाहिजे. सतत बरोबर आहे हा स्वभावामध्ये आपला साक्षी असला पाहिजे. आणि जेव्हा साक्ष आपण ठेवतो, साक्षी भाव, तेव्हा खरा तर आपला विकृत विचाराकडे आपण जात नाही, खोट्या विचाराकडे जात नाही. का? तर तो साक्षी आहे हा भाव माझ्या सतत जागृत राहतो. मग माझा स्वभावसुद्धा त्या स्वरूपाने बनते. म्हणून मला ईश्वरी स्वरूपाने स्वभाव, तो साक्षी स्वभाव, तो सतत माझ्याबरोबर आहे, हा भाव माझ्या सतत यावा हीच दत्त शरणी प्रार्थना. गुरुदेव दत्त.